आकडे लावायची सवय रावताना भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचा हल्लाबोल. भाजपाच्या मोर्चामुळे विरोधकांच्या कांठळ्या बसल्या. आता असा हल्लाबोल भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलाय. महिला तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, नारीशक्ती तुम्हाला धडा शिकवणार असा इशारा त्यांनी दिलाय. संजय राऊत यांनी एका जातीचा उल्लेख करत हिणवले आहे असं म्हणत त्यांनी राऊतांवर जहरी टीका केली. आज त्यांनी माध्यमांसमोर पक्षाची भूमिका हिरिरीने मांडली. त्यांना विरोधकांवर त्यांनीच चढकून टीका केली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर आज घणाघाती टीका केली. त्यांनी भाजपच्या मोर्चावर टीका केली. त्याचा समाचार बन यांनी घेतला. जनतेचे त्यांना चंदन लावल्याचा पलटवार वडेट्टीवार यांच्यावर केला. महिलांना सभागृहात जाण्यापासून तुम्ही रोखलेलं आहे. राहुल गांधींना यामुळे जनतेने चंदन लावले. नारी शक्ती कुणाच्या बाजूने आहे हे विधानसभा जिल्हा परिषद निवडणुकीत स्पष्ट झाले. नारी शक्तीने देवाभाऊला साथ दिलेली आहे. जन आक्रोश मोर्चामुळे त्यांच्या कांठळ्या बसल्या आहेत. महिलांची एकता बघून यांची पळताभुई थोडी झाली आहे. भाजप हा नारी शक्तीचा पक्ष आहे. पैसे देऊन लोक तुम्हाला बोलवावे लागतात. लाडक्या बहिणींना पैसे मिळवणे ही यांची मानसिकता असल्याची टीका नवनाथ बन यांनी काँग्रेस विरोधकांवर केली आहे. भारतीय जनता पार्टीने काल काढलेल्या महिला मोर्चाबद्दल बोलत असताना जनाब संजय राऊतांनी एक शब्द वापरला, घिसाडघाई. छोट्या जातीचा अपमान करण्याचं काम सातत्यानं उभाटा गटाकडनं आणि संजय राऊतांकडनं केलं जातं. संजय राऊत, अशा पद्धतीचे शब्द वापरणं तुम्हाला लाज वाटली पाहिजे. एखाद्या जातीचा अशा पद्धतीचा अपमान करण्याचं काम तुमच्याकडनं केलं जातं. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा आणि सर्वसामान्य महिलांच्या नेतृत्वात मुंबईमध्ये हा मोर्चा निघाला होता आणि या मोर्चामध्ये कुठलीही घाई नव्हती. या मोर्चाच्या आक्रोशामुळे तुमच्या कांठाळ्या बसल्यात, विरोधकांच्या कांठाळ्या बसल्यात. त्यामुळं कालपासनं संजय राऊत असतील, हर्षवर्धन सपकाळ असतील, रोहित पवार असतील, या कांठाळ्यामुळं कालपासनं बडबड सुरू आहे. कालपासनं मोर्चातल्या छोट्या छोट्या गोष्टी काढून या मोर्चाला विरोध करण्याचं काम, महिलांना विरोध करण्याचं काम महाविकास आघाडीकडनं सुरू आहे. परंतु लक्षात ठेवा, महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना एकच सांगायचं आहे की तुम्हाला या महिला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. जनतेनं विजय वडेट्टीवार आणि त्यांच्या पक्षाला चंदन लावलेलं आहे. त्यांच्या संपूर्ण महाविकास आघाडीला चंदन लावलेलं आहे. नारी शक्तीचं वंदन करण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने केलंय आणि जनतेनं तुम्हाला चंदन लावलंय हे लक्षात ठेवा. ज्या पद्धतीनं या विधेयकाला विरोध केला आणि या विधेयकाला विरोध करून सर्वसामान्य महिलांना संसदेमध्ये जाण्यापासून रोखण्याचं काम कोणी केलं असेल तर ते महाविकास आघाडीनं आणि काँग्रेसनं केलंय. त्यामुळं आम्ही नारी शक्तीचं वंदन करतो, तर जनतेनं तुम्हाला चंदन लावलंय हे विजय वडेट्टीवार आणि काँग्रेसनं लक्षात ठेवावं. महिला विरोधी वक्तव्य करायची, महिला विरोध धोरण करायचं आणि महिलाला संसदेत जाण्यापासून रोखायचं हे काम कोणी केलं असेल तर राहुल गांधींनी केलंय. त्यामुळं राहुल गांधींना एक नाही, दोन नाही, तीन निवडणुकीमध्ये जनतेनं चंदन लावलंय. आम्ही नारी शक्तीचं वंदन करतोय आणि जनतेनं तुम्हाला चंदन लावलेलं आहे. आकडे लावायची सवय संजय राऊतांना आहे. रोज उठायचं, मटक्यावर आकडे लावायचे, भांडूपच्या नाक्यावर यायचं आणि मटका खेळायचा, हे संजय राऊतांचा धंदा आहे. त्यामुळं आकडे लावण्यावर आमचा विश्वास नाही. आणि खरात बाबाचे आणि कुणाचे जास्त संबंध आहेत? भोंदू बाबा खरात नंतर संजू बाबा राऊत, तुम्ही हा नवा धंदा सुरू केला आहे. त्यामुळं आकडे लावायची सवय तुम्हाला आहे. आम्हाला कुठल्या खरात बाबाची गरज नाही. आम्हाला इथल्या नारी शक्तीचा अभिमान आहे. म्हणून खरातला बेड्या ठोकण्याचं काम देखील देवेंद्रजी फडणवीसांनी केलंय. आणि आत्ता नारी शक्ती वंदन विधेयकाच्या निमित्ताने महिलांना 33% संसदेमध्ये प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, यासाठी की प्रयत्न करणारे आम्हीच आहोत. आणि आम्ही अशा पद्धतीचं महिला शक्ती विधेयक आणलं. परंतु दुर्दैवानं मातृशक्तीचा अपमान करून या विधेयकात खोडा घालण्याचं काम संजय राऊत आणि इंडिया अलायन्स तुम्ही केलंय. खरात बाबाचे संबंध तुमच्याकडे जास्त आहेत. मटका लावण्याचं काम तुमचं सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.